22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे। मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढण्याची जबाबदारी देशातील काही विद्वान पंचांगकर्त्यांनी दिली होती। त्यात पुण्यातील गौरव देशपांडे यांचा देखील समावेश होता। मुहूर्त काढताना तारीख, वेळ, तिथी, नक्षत्र यासह आदी बाबींचा रीतसर अभ्यास केला जातो। एप्रिल महिन्यात हे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं। त्यांच्याशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। अयोध्येतल्या श्रीराम मंदिरातल्या श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे आणि यासाठी जो मुहूर्त काढण्यात आलेला आहे तो पुण्यातल्या देशपांडे पंचांगकर्ते म्हणून जे ओळखले जातात ते खरं तर त्यांच्या आयुष्यात सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, यांच्याकडनं काढण्यात आलेला आहे। हा योग नेमका कसा जुळून आला हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। अयोध्येत राम मंदिर साकारलं जातंय, हा इतिहासातला एक खूप मोठा क्षण म्हणून ओळखला जाणार आहे। यामध्ये तुमचा एक वाटा आहे। हा मुहूर्त नेमका कसा काढला गेला, हा योग कसा जुळून आला? अयोध्या राम मंदिराच्या ट्रस्टचे जे कोषाध्यक्ष आहेत परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज, हे एप्रिल 2023 मध्ये आळंदी मुक्कामी आलेले असताना त्यांनी आम्हाला बोलावलं आणि अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अतिशय शुद्ध मुहूर्त काढून द्यावा असं सांगितलं। पंचांगाची 5ही अंग अतिशय अनुकूल असतील तरच तो मुहूर्त निघतो। तर त्याबरोबर तिथी बरोबर वार बघितला तर द्वादशी तिथीला सोमवार येतोय जानेवारी महिन्यातल्या। तर सोमवारी जर प्राणप्रतिष्ठा केली तर ती कल्याणप्रद लाभप्रद असते असं सांगितलंय मुहूर्त चिंतामणी ग्रंथामध्ये। सोमवार झाला, मग नक्षत्र कुठलं येतंय त्या दिवशी तर मृग नक्षत्र। मृग नक्षत्रावरची प्राणप्रतिष्ठा ही अतिशय मंगलप्रद सांगितलंय आणि तिथी, वार, नक्षत्र, योगकरण ही पंच अंग त्या दिवशी अतिशय अनुकूल आहेत। त्यामुळे हा मुहूर्त निघाला आणि लग्नशुद्धी म्हणजे 2 तासाचा जो काही एक स्पॅन असतो तो अयोध्येच्या अक्षांश रेखांशानुसार 11:07 ते 12:45 पर्यंत मेष लग्न असणार आहे। त्या मेष लग्नातला विशिष्ट स्थिर नवमांश म्हणजे अजून मायन्यूट लेवलवर जाऊन एक 10-12 मिनिटाचा एक कालावधी असतो, तो त्यांना काढून देण्यात आला। तर अशा प्रकारे हा 22 जानेवारी हा दिवस काढताना अनेक प्राचीन ग्रंथांचं परिशीलन करून हा अतिशय शुद्ध मुहूर्त आमच्याकडून महाराष्ट्रातनं हा गेलाय। अन्य विद्वानांनी पण हा दिलेला असू शकतो, पण एक खारीचा वाटा जो आपण म्हणतो की आपल्यातर्फे प्रभू रामचंद्रांची या रूपात सेवा आणि पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, त्या दृष्टीने एक सेवा रुजू झाली असं मी समजतो। त्यामुळे महाराष्ट्राचा, पुण्याचा एक खारीचा वाटा आपल्याला बघायला मिळतोय। पुण्यात एकीकडे वस्त्र विणली जात आहेत, एकीकडे शंखनाद पथकही तिथं जाऊन वादन करणारे, शंखनाद करणारे आणि मुळात प्राणप्रतिष्ठेचा अतिशय महत्वाचा असा जो मुहूर्त आहे त्यातही आपल्याला पुण्याचा एक सहभाग बघायला मिळतोय। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह देवयानी यंतलबतकर, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।